तुम्हाला केवळ आणि केवळ कॉम्पिटिटिव्ह एक्झाम हाच तुमच्या पुढचा पर्याय आहे आणि त्याच्या माध्यमातूनच उत्तम करिअर होऊ शकतं. मला असं वाटतं की ग्लोबलाइज वर्ल्डमध्ये विद्यार्थ्यांना हजारो अपॉर्च्युनिटीज आहेत. आपल्याकडे ग्रॅज्युएट्स आहेत, पण ते एम्प्लॉयबल आहेत का? आम्ही जे क्लासरूममध्ये शिकवतोय ते शिकवणं आणि मार्केटची डिमांड याच्यामध्ये खूप मोठा डिस्कनेक्ट आहे. प्रचंड लवचिकता, इतकं फ्रीडम, इतकं स्वातंत्र्य हे कधी यापूर्वीच्या एज्युकेशन स्ट्रक्चरमध्ये नव्हतं, जे तुम्हाला राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना या 24-25 पासून अनुभवायला मिळणार आहे. विद्यार्थी आता अशाच ठिकाणी जाणार आहे ज्या ठिकाणी त्याला क्वालिटी मिळणार आहे. 100% जो आता त्यांचा फोकस हा BA BCom BSc वाल्यांचा केवळ आणि केवळ सिव्हिल सर्व्हिसेस किंवा मग आम्हाला टीचर होण्याचं एवढाच नसेल, तर त्यांच्यामध्ये किमान असे कौशल्य निर्माण केले जातील की जेणेकरून त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहून आपली रोजीरोटी कमवता येईल. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या करिअर नामा या विशेष सिरीजमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण जुलै महिन्यात त्या करिअरच्या संधी या सगळ्याविषयी बोलत असतो आणि त्यात एक महत्त्वाचा भाग कमेंट्समधून सामोरा येतो, प्रत्यक्ष भेटीतून फीडबॅकमधून येतो की अरे इंजिनिअरिंग आणि मेडिकल किंवा नव्या युगातल्या शाखा यांच्या पलीकडं ज्या नियमित शाखा आहेत, ज्याला आपण आर्ट, सायन्स, कॉमर्स अशा फॅकल्टी म्हणतो, लॉ सारखी फॅकल्टी म्हणतो, उच्च आणि तंत्रमधला उच्च हा जो भाग आहे तंत्र शिक्षण वगळता, या सगळ्यांच्या करिअरचं काय होणार? AI मुळे त्यांच्या करिअरवर काय परिणाम होणार आहे? खरंच त्यांना नोकऱ्या राहणार आहेत का? त्याबद्दल सरकार काय करतंय? न्यू एज्युकेशन पॉलिसी जी आलेली आहे, जी महाराष्ट्रात इम्प्लिमेंट झालेली आहे, त्याच्यात या सगळ्याबद्दलची काय मतं आहेत? हे सगळं आपल्याला समजून घ्यायचं आहे आणि त्यासाठी आज माझ्याबरोबर आहेत राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे उच्च शिक्षणाचे संचालक डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर सर. सर, स्वागत आहे तुमचं. धन्यवाद. देवळाणकर सरांना थिंक बँकवरती परराष्ट्र संबंधाचे विश्लेषक, अभ्यासक म्हणून तुम्ही बघितलं असेल, पण सर एक अकॅडमिक आहेत, ॲडमिनिस्ट्रेटर आहेत आणि सध्या संचालक पदाची भूमिका निभावत आहेत आपल्या महाराष्ट्र सरकारमध्ये. त्यामुळे त्यांच्याकडून हे सगळं समजून घेणं आपल्यासाठी खूप औत्सुक्याचं ठरणार आहे. सर, हाच पहिला प्रश्न आहे. आपण NAP पासून सुरुवात करू. हे सगळे बदलती इंडस्ट्री, बदलतं करिअर, AI, आज जर का माझं लिखाणच ओपन ChatGPT करून देणार असेल तर मग मी BA BCom BSc करून काय होणार, असे असंख्य प्रश्न आहेत. असं म्हणतात की NEP मध्ये या सगळ्याची उत्तर आहेत. तर आपण NEP पासून सुरुवात करू. काय NEP महाराष्ट्राने इम्प्लिमेंट केलंय का? काय काय धोरण? नाही, मला असं वाटतं की तुम्ही त्याला केवळ राज्याच्या दृष्टिकोनातून बघायला नको. राष्ट्रीय शिक्षण धोरणाला तुम्हाला संपूर्ण भारताच्या दृष्टिकोनातून बघणं अत्यंत गरजेचं आहे. किंबहुना भारताची पुढच्या 25 वर्षांमध्ये जगामध्ये कशा प्रकारची भूमिका असणार आहे त्या दृष्टिकोनातून पाहणं आपल्याला अत्यंत गरजेचं राहणार आहे. 1991 नंतर आपण बघतो की वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये अनेक रिफॉर्म्सचे प्रोग्राम झाले, परंतु हायर एज्युकेशन एकमेव असं होतं की ज्यामध्ये अजूनही रिफॉर्म्स झालेले नव्हते. जे रिफॉर्म्स तुम्हाला NEP 2020च्या माध्यमातून झालेले दिसून येतात. पण हे जे रिफॉर्म्स आहेत हे ऑर्गॅनिकली लिंक्ड आहेत इंडियाच्या काही नॅशनल फ्लॅगशिप प्रोग्राम बरोबर. त्याला तुम्हाला आयसोलेशनमध्ये बघता नाही येणार. आपल्याकडे पहिल्यांदा साधारणतः आपण पंचवार्षिक योजना आजपर्यंत ऐकत आलेलो आहोत, परंतु पहिल्यांदा भारतामध्ये 25 वर्षाचा एक ब्रॉड प्लॅन डिझाईन केला गेलेला आहे, ज्या माध्यमातून विकसनशील भारताला विकसित भारतामध्ये कशा पद्धतीने परावर्तित करता येईल या दृष्टिकोनातून 2047 पर्यंतचा हा काळ जो आहे तो अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. त्यासाठी काही सेक्टर्स आयडेंटिफाय केले गेलेले आहेत. किंबहुना आत्तापर्यंत साऊथ ईस्ट एशिया असेल किंवा कोरियासारखा देश असेल, जपानसारखा देश आहेत, आपल्या शेजारी चीनसारखा देश असेल की ज्यांनी ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटच्या माध्यमातून कशा पद्धतीने आपला विकास साधला. तर असे काही जे सक्सेसफुल मॉडेल्स आहेत त्या मॉडेल्सचा आधार घेऊन आपण काही सेक्टर्स आयडेंटिफाय केलेले आहेत की जे भारताला विकसित भारत बनण्याच्या दृष्टिकोनातून मदत करतील. ज्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसारखा असेल, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटसारखा असेल, त्यामध्ये सप्लाय साईड डेव्हलपमेंट ज्याला आपण म्हणतो, त्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटपासून सगळ्याच गोष्टी येतात. त्यामध्ये एक अत्यंत महत्त्वाचा कंपोनंट आहे, तो म्हणजे HRDचा, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटचा. आणि तो यासाठी महत्त्वाचा आहे की जर तुम्हाला विकसित भारत बनवायचा असेल तर तुम्हाला पहिले प्रॉडक्ट नेशन म्हणून त्याला
करावं लागेल. आणि जर तुम्हाला प्रॉडक्ट नेशन असेल तर तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग बूस्ट तुमच्याकडे झालं पाहिजे आहे, तुमचा एक्सपोर्ट वाढला पाहिजे आहे. म्हणून मग तुम्ही आत्मनिर्भर आहे, मेक इन इंडिया आहे, यासारख्या मोठ्या स्कीम्स आहेत. या स्कीमच्या दृष्टिकोनातून एज्युकेशनकडे पाहणं चाललं आहे, या स्कीमच्या दृष्टिकोनातून फॉरेन अफेअर्सकडे पाहणं चाललेलं आहे. आता मुद्दा येतो की मग आपल्याला त्याची गरज काय आहे. तर साधारणतः ज्या देशामध्ये 65 कोटी जनता ही 35 वयोगटाच्या खालची आहे, अशा देशामध्ये प्रामुख्याने याच्यातला जो यंग मॅनपॉवर आहे याला तुम्ही परफॉर्मिंग ॲसेटमध्ये कसं कन्वर्ट करू शकाल, हे सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. कोविड काळामध्ये आपण पाहतो की भारताने फार मोठ्या प्रमाणावरती, ज्याला आपण म्हणतो की जे भारतीय होते युरोपमध्ये जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणावरती ह्युमन रिसोर्सेस, स्किल्ड ह्युमन रिसोर्सेस हे कोविड काळामध्ये इव्हन मेडिसिनच्या फील्डमध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणावरती कामाला आले. त्यामुळे जगामध्ये ह्युमन रिसोर्स एक्सपोर्ट करणारी एक प्रचंड मोठी फॅक्टरी आपण बनू शकतो का, आणि त्या दृष्टिकोनातून एज्युकेशनमध्ये रिफॉर्म्स आणणं फार गरजेचं आहे. त्यामुळे ते ब्रॉडर पर्स्पेक्टिव्हमधनं ऑर्गॅनिकली लिंक्ड आहे तुमच्या नॅशनल फ्लॅगशिप प्रोग्रामबरोबर. म्हणून NEPला आयसोलेशनमध्ये बघून चालणार नाही आपल्याला. जर तुम्हाला विकसनशील भारताला विकसित भारतामध्ये परावर्तित करायचं असेल तर तुम्हाला ह्युमन रिसोर्स डेव्हलपच करावं लागेल, आणि त्या दृष्टिकोनातून NEP आणलं गेलं आहे. NEP 2020ला आणलं गेलं आहे. महाराष्ट्रामध्ये मात्र आपण अत्यंत सिस्टमॅटिकली NEPची अंमलबजावणी ही केलेली आहे. आपण 2 टप्प्यांमध्ये NEPची आपण अंमलबजावणी केली. पहिला टप्पा हा 23-24मध्ये अकॅडमिक इयरपासून आपण केला, ज्यामध्ये आपण आपल्याकडची जी कृषी विद्यापीठं त्यांचे कॅम्पसेस आहेत, आपल्याकडे साधारणतः 161 ॲटोनॉमस कॉलेजेस आहेत, आणि साधारणतः 1200 महाविद्यालय असे आहेत की ज्यांच्याकडे PG फॅसिलिटी, पोस्ट ग्रॅज्युएशन फॅसिलिटी आहे. इथं ऑलरेडी NEP इम्प्लिमेंट झालेली आहे. मग आपण ठरवलं की एका छोट्या ग्रुपमध्ये आपण ती पहिले आपण इम्प्लिमेंट करू, त्याच्यातले अनुभव काय ते आपण ते पाहू. आणि ते अनुभव आम्ही मध्यंतरी मुंबईमध्ये सिडनी ह्या महाविद्यालयामध्ये आम्ही एक या स्वरूपाचं कार्यशाळा घेतली, आणि ज्या ॲटोनॉमस महाविद्यालयामध्ये आपण NEP राबवली त्यांच्या अनुभव आम्ही बघितले, ज्यामध्ये अत्यंत उत्तम पद्धतीने ते राबवले गेले. मुलांना फार मोठा चॉईस मिळालेला आहे, आणि त्यामुळे ते फ्रीडम त्यांना मिळालेलं असल्यामुळे आणि खऱ्या अर्थाने त्यांना प्रगतीचे काही मार्ग दिसत असल्यामुळे आता आपण 24-25मध्ये सरसकटपणे संपूर्ण राज्यामध्ये साधारणतः आपल्याकडे उच्च आणि तंत्रच्या अंतर्गत 43 लाख विद्यार्थी येतात, 6000 महाविद्यालय येतील, आणि आपले कृषी विद्यापीठं 13 आहेत, परंतु आपल्याकडे 32 ही खाजगी विद्यापीठ आहेत. डीम टू बी युनिव्हर्सिटी 25 आहेत, डिनोवो आहे, युनिटरी युनिव्हर्सिटी आहे, क्लस्टर्स आहेत, नवीन क्लस्टर्स येतात. साधारणतः 80 ते 82 विद्यापीठं आहेत. या सगळ्यांमध्ये आपण असं बघतो की राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 हे 24-25 या अकॅडमिक इयरपासून सरसकटपणे अंमलात येणार आहे. सर, हे NEP अंमलात आलेलं आहे आता, म्हणजे आपण जे बोलतोय त्यावेळेला, याचा मी एक पालक असेल, मी एक विद्यार्थी असेल, तर माझ्यावर प्रॅक्टिकली काय परिणाम होणार आहे का, माझ्यासाठी सगळं तेच राहणार आहे? हे बघा, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, आणि मला असं वाटतं की सर्व पालकांनी आवर्जून या गोष्टीकडे बघितलं पाहिजे की जेव्हा आपण, म्हणजे साधारणतः मी देखील असेल किंवा तुम्ही देखील असाल, की ज्यावेळेस आपण आपली पदवी प्राप्त केली, मी राज्यशास्त्र या विषयामध्ये ग्रॅज्युएट झालो, तर मला माझी पदवी करत असताना केवळ राज्यशास्त्र ह्याच विषय शिकायला मिळाला. परंतु माझ्यामध्ये काही स्किल्स असताना किंवा माझ्यामध्ये काही गुण असताना देखील, माझी इच्छा असताना देखील मला इतर विषय शिकण्याची मुभा नव्हती, कारण आपलं जे स्ट्रक्चर बनलेलं होतं त्यामध्ये ते पॉसिबल नव्हतं. परंतु आता हा जो NEPचा पॅटर्न आहे, यामध्ये आपण अशा पद्धतीने विषयांची विभागणी केलेली आहे की ज्याच्या माध्यमातून विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास होणार आहे. म्हणजे नेमकं काय होईल, तर जर विद्यार्थी आपण आर्ट्समध्ये आला आणि त्याला आर्ट्समधलं इकॉनॉमिक्स असेल, सायकोलॉजी असेल, त्याला सोशॉलॉजी असेल, पॉलिटिकल सायन्स असेल, हा विषय घ्यायचा असेल, तो त्याचा मेजर विषय असेल. तो विषय घेतल्यानंतर तो 60% असेल, पण 40% भाग आहे की त्याला संगीताची आवड आहे, त्याला नाटकाची आवड आहे, त्याचबरोबर त्याला कदाचित लॉमधला एखादा विषय घ्यायचा असेल, त्याला कॉमर्समधला टॅक्सेशनसारखा विषय घ्यायचा असेल, त्याला सायन्समधला एखादा विषय घ्यायचा असेल, तर 40% मायनर सब्जेक्ट जे ठेवलेले आहेत, आणि आपण सब्जेक्टची बास्केट बनवलेली आहे, ज्या बास्केट तुम्हाला विद्यापीठाकडनं ते ऑफर केले जातील, त्याच्या माध्यमातून विद्यार्थी आपल्याला पाहिजे त्या प्रकारचा विषय हा निवडू शकतो. हा पहिला मेजर बदल झाला. दुसरा, त्याला त्याचं व्यक्तिमत्वपूर्ण विकास होईल. प्रत्येक वर्षी त्याला जे क्रेडिट दिले गेले, साधारणतः 40 वर्षाचं 40 क्रेडिटचं जर एक फर्स्ट इयर असेल, तुमचं प्रथम वर्ष असेल, तर तुम्हाला 4 क्रेडिटचं कंपल्सरी स्किलचा एक कोर्स पूर्ण करावा लागणार आहे. म्हणजेच काय, आमच्याकडे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जो आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये आपल्याला दिसलेला होता तो असा आहे की आम्ही क्लासरूममध्ये विद्यार्थ्यांना जे शिकवतो, विशेष करून पारंपरिक शिक्षणामध्ये, बिगर व्यावसायिकमध्ये, BA BCom BSc ज्याला आपण म्हणतो, की आम्ही जे क्लासरूममध्ये शिकवतोय ते शिकवणं आणि मार्केटची डिमांड
याच्यामध्ये खूप मोठा डिस्कनेक्ट आहे. मार्केटची डिमांड पूर्णपणे वेगळी आहे, आम्ही क्लासरूममध्ये जे शिकवतो ते वेगळं आहे. मी जर माझ्याच विषयाचं उदाहरण तुम्हाला दिलं तर मी राज्यशास्त्रामध्ये मी ज्या पद्धतीचे अभ्यास केलेला आहे त्याच्या माध्यमातून मग ते अगदी कौटिल्य अरिस्टॉटलपासनं तर अगदी आधुनिक काळापर्यंत जर मी येऊन जरी थांबलो तरी देखील हे घेतल्यानंतर माझ्यासमोर फक्त 2च पर्याय आजच्या क्षणाला आहेत. एक तर मी सिव्हिल सर्व्हिसेस करणं, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देणं, नाही तर दुसरं मी एमफिल PhD नेट सेट करणं आणि प्राध्यापक होणं. याशिवाय तिसरा मार्गच नाही आहे. कारण माझ्यामध्ये ग्रॅज्युएशन करत असताना असं कोणतंच स्किल किंवा कोणतं कौशल्य निर्माणच झालेलं नव्हतं. हे मी उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतोय. परंतु आता तसं नाही होणार. तुम्हाला तुमच्या विषयाशी निगडीत 4 क्रेडिटचं कौशल्य, म्हणजे 1 क्रेडिटचे साधारणतः जर 15 तास असतील तर तुम्हाला अशा पद्धतीने त्याला कंपल्सरीली ते पूर्ण करावं लागेल. मग जर माझ्या विषयाचं उदाहरण मी घेतलं तर माझ्याकडे एक साधारणतः आपण जर म्हटलं आर्टिक्युलेशनच्या बाबतीत म्हटलं, आज स्पीच रायटिंग हा अत्यंत उत्तम पद्धतीने एक अशा स्वरूपाचं, मी त्याला प्रोफेशन नाही म्हणणार पण एक स्किल आहे, ज्या स्किलच्या माध्यमातून तुम्ही सहजपणे अर्थार्जन करू शकता. आज व्यवस्थितपणे इलेक्ट्रोल सर्वेज असतील, आज तुम्हाला एखाद्या नगरसेवकापासून आमदार खासदारांपासून असेल त्यांचं कॅम्पेनिंग तुम्हाला डिझाईन करायचं असेल, अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला आता तुमच्या ग्रॅज्युएशन करताना स्किलचा भाग म्हणून शिकायला मिळणार आहे. हे त्यावेळेस नव्हतं. दुसरा महत्त्वाचा भाग आहे की इंटर्नशिपचा. आजपर्यंत आपल्या ग्रॅज्युएशनमध्ये इंटर्नशिप हा प्रकार नव्हता, ऑन जॉब ट्रेनिंग हा प्रकार नव्हता. परंतु जी मुलं 12वी उत्तीर्ण होऊन आता 24-25पासनं ग्रॅज्युएशन फर्स्ट इयरला येणार आहे त्यांना त्यांच्या ग्रॅज्युएशन काळामध्ये इंटर्नशिपचा लाभ मिळणार आहे, त्यांना ऑन जॉब ट्रेनिंगचा लाभ मिळणार आहे, त्याला सगळ्यांना क्रेडिट दिले गेलेले आहेत, त्याच्या संदर्भातल्या गाईडलाईन्स काढल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे हा एक महत्त्वाचा भाग होईल. दुसरा मुद्दा असा आहे की एक एंट्री आणि एक्झिट हा एक फार सुरेख पॅटर्न हा नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचा पार्ट आहे. जर मला साधारणतः मी 12वी उत्तीर्ण झालो, फर्स्ट इयरला आलो, सेकंड इयरला आलो, पण मला काही कारणांमुळे माझं थर्ड इयर पूर्ण करता नाही आलं, तर आजच्या स्ट्रक्चरमध्ये काय आहे, माझं लास्ट क्वालिफिकेशन काय होतं 12वी. मी जरी सेकंड इयरला माझं शिक्षण सोडलं तरी देखील माझं क्वालिफिकेशन काय असेल, 12वी उत्तीर्ण शेवटचं असेल. पण आता तसं नाही आहे. आता ग्रॅज्युएशन फर्स्ट इयर पूर्ण केल्यानंतर मुलाला सर्टिफिकेट मिळणार आहे, म्हणजे त्याचं क्वालिफिकेशन फर्स्ट इयरला सोडल्यानंतर पण 12वी प्लस सर्टिफिकेट असेल, सेकंड इयरला सोडल्यानंतर 12वी प्लस डिप्लोमा असेल आणि थर्ड इयर पूर्ण केल्यानंतर 12वी प्लस डिग्री असेल, जे तुम्हाला पर्याय या पूर्वीच्या स्ट्रक्चरमध्ये हा उपलब्ध नव्हता. दुसरं असं आहे की मला असं वाटलं की मला जॉब करायचा आहे फर्स्ट इयर नंतर, सेकंड इयर नंतर, तर मला 7 वर्षाची मुभा आहे एक्झिट होण्याची आणि ह्या 7 वर्षांमध्ये मी मल्टिपल टाईम एंट्री आणि एक्झिट होऊ शकतो. म्हणजे मी येऊ शकतो, परत 1-2 एखादा वर्ष करू शकतो, परत नाही मला वाटलं परत मी बाहेर जाऊ शकतो. हा जो एक्झिटचा ऑप्शन आहे मला 7 वर्षांपर्यंत दिला गेलेला आहे. दुसरं मला असं वाटलं की मी SP किंवा आपण जर पुण्याचं उदाहरण आपण घेतलं तर पुण्यामध्ये मी फर्ग्युसन कॉलेजमध्ये ग्रॅज्युएशन करतो आहे, परंतु मला इतिहासामधलाच एक भाग असा आहे की जो SP कॉलेजमध्ये फार चांगल्या पद्धतीने शिकवला जात असेल, जवळचं आहे तिथलं, तर तिथं जाऊन मला तो कोर्स करण्याची मुभा आहे. हा इतकं प्रचंड लवचिकता, इतकं फ्रीडम, इतकं स्वातंत्र्य हे कधीही यापूर्वीच्या एज्युकेशन स्ट्रक्चरमध्ये नव्हतं, जे तुम्हाला राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना या 24-25पासनं अनुभवायला मिळणार आहे. परंतु एवढं मोठं स्ट्रक्चर वाईडली इम्प्लिमेंट करताना, म्हणून आपण त्याला एका छोट्या युनिटमध्ये पहिले इम्प्लिमेंट केलं, त्याचं सक्सेस कशा पद्धतीने होतो, त्याचा लाभ कशा पद्धतीने होतो हे पहिले आपण व्यवस्थितपणे वर्कआउट केलं आणि मग लार्जर ग्रुपमध्ये आपण त्याला आता नव्याने इम्प्लिमेंट करतो. सर, हे सगळं केल्यानंतरचा येणारा एक प्रॅक्टिकल प्रश्न असा आहे की एवढं सगळं केल्यानंतर जे BA, BCom, BSc आणि उच्च शिक्षणाचे ग्रॅज्युएट आहेत त्यांना नोकऱ्या मिळणार का? आत्ताच्या याच्यात जो रूढ समज आहे की BA ला ॲडमिशन घ्यायची आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करायची, BCom ला ॲडमिशन घ्यायची आणि CA, CFA याची तयारी करायची आणि BSc इज फॉलबॅक फॉर इंजिनिअरिंग और मेडिकल. हे जे यांचं परसेप्शन आहे हे बदलून करिअर या लोकांचं घडणार आहे. नाही, हा निश्चितपणे जर आजपर्यंत म्हणजे NEP इम्प्लिमेंट होण्यापूर्वीची जर परिस्थिती बघाल तर तुम्हाला तशाच दिसेल. त्याची असंख्य उदाहरणं आज आहेत. आपल्याकडे पोस्ट ग्रॅज्युएशन झालेली किंबहुना PhDला ॲपियर झालेले अनेक विद्यार्थी, आता तुमच्याकडे कॉन्स्टेबलची भरती चालू आहे, त्यासाठी अगदी MPhil PhDपर्यंत ॲपियर झालेले विद्यार्थी तिथे येत आहेत. याच्यातनं आपल्याकडे ग्रॅज्युएट होत आहे, पण एम्प्लॉयबिलिटीचा हा फार मोठा आहे की तुमच्यामध्ये रोजगार तयार करण्याची क्षमता आहे का,
ही सगळ्यात मोठा जो फॅक्टर आहे म्हणजे आपल्याकडे ग्रॅज्युएट्स आहेत पण ते एम्प्लॉयबल आहेत का, हा मोठा फॅक्टर असल्यामुळे ते लार्जली आपल्याला ॲडमिट करावं लागतं की पारंपरिक स्ट्रक्चरमध्ये आत्ताच्या प्री NEPच्या स्ट्रक्चरमध्ये हा मोठा प्रॉब्लेम आहे. तो अजूनही 20th सेंचुरीचं आपण एज्युकेशन म्हणजे शेवटची नॅशनल एज्युकेशन पॉलिसी तुमची 1986ला होती, तोच पॅटर्न जो आहे तो आज आपण कंटिन्यू करतो आहे, ज्याच्यामध्ये थेरीवरती खूप जास्त भर आहे आणि ज्याच्यामध्ये स्किल कंपोनंट असेल किंवा अप्लाइड कंपोनंट आहे हा फार कमी आहे. परंतु आता ह्या स्ट्रक्चरमध्ये NEPच्या स्ट्रक्चरमध्ये जो विद्यार्थी येणार आहे 24-25 पासनं आणि तो साधारणतः 27मध्ये ग्रॅज्युएट होणार आहे, तो निश्चितपणे त्याला 100% जो आता त्यांचा फोकस हा BA BCom BSc वाल्यांचा केवळ आणि केवळ सिव्हिल सर्व्हिसेस किंवा मग आम्हाला टीचर होण्याचं एवढाच नसेल तर त्यांच्यामध्ये किमान असे कौशल्य निर्माण केले जातील की जेणेकरून त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहून आपली रोजीरोटी कमवता येईल. या पर्स्पेक्टिव्हमधनं हा विद्यार्थी तयार केला जाणार आहे आणि त्या दृष्टिकोनातनं कोर्सेस डिझाईन केले गेलेत. म्हणजे त्याचं स्ट्रक्चर बनवलं गेलं आहे, ते स्ट्रक्चर विद्यापीठांच्या प्राधिकरणाकडनं मान्य केलं गेलं आहे, त्याच्या अनुषंगाने सिलेबस तयार केले गेलेत, ते मग नंतर सगळ्या प्राधिकरणाकडनं मान्य झालेले आहेत आणि मला असं वाटतं ते आता इम्प्लिमेंट होण्याच्या आधारावरती आहेत. त्यामुळे मी असं म्हणेल की ही अशी कोणती जादूची कांडी नाही आहे की अगदी इम्प्लिमेंट केलं आणि तात्काळ ते रोजगारक्षम बनले. त्यामुळे NEPसुद्धा आपल्याला टप्प्याटप्प्याने राबवत 2030पर्यंतचा आपल्याकडे वेळ आहे, परंतु निश्चितपणे त्यांना एम्प्लॉयबल बनवण्याचा एक मार्ग मोकळा झाला आहे या अनुषंगाने असं आपण नक्कीच म्हणू शकतो. तर थोडा थेट प्रश्न विचारतो, तुम्ही ॲडमिनिस्ट्रेटर आहात, एवढा सगळा मूलगामी बदल केला जातोय असं तुम्ही सांगताय, पण हा ज्यांच्या मार्फत होणार आहे हे 20 वर्ष अनुभवी 25 वर्ष अनुभवी आणि एका रूढ पॅटर्नमध्ये सेट झालेलं ह्युमन रिसोर्स आहे. तर आपण आत्ता हे सगळे NEPचे बदल इम्प्लिमेंट करायला तयार आहोत का? आणि ज्यांच्या मार्फत मग ती टीचर फॅटर्निटी असेल, मग ती ॲडमिनिस्ट्रेटिव्ह फॅटर्निटी असेल, मग ती पूर्ण हायरार्की असेल, त्यांच्यामध्ये हा सगळा बदल, कारण त्यांनाही नवीन शिकावं लागणार आहे, त्यांनाही अचानक ह्या कॉलेजचा मुलगा उद्या इथं जाणार आहे, परवा तिथे येणार आहे, खूप मूलभूत बदल आहेत. आपण तयार आहोत या सगळ्यासाठी? मला असं वाटतं की मी निश्चितपणे असं म्हणेल की आपण त्यासाठी तयार आहोत. म्हणून महाराष्ट्राचं उदाहरण मी नेहमी वेगळ्या पद्धतीने देत असतो. जर तुम्ही बघितलं देशामध्ये NEPच्या इम्प्लिमेंटेशनच्या बाबतीमधली जर ब्रॉडली तुम्ही परिस्थिती बघितली तर तुम्हाला काही एक्झाम्पल्स असे दिसून येतील की ज्या ठिकाणी थोडासा रिलक्टन्स हा शासनाकडनं आहे की ते कसं राबवायचं, काय राबवायचं. काही ठिकाणी ते आयडिओलॉजिकल कारणं सुद्धा त्याच्या मागची असू शकतात. काही ठिकाणी विद्यार्थ्यांचा ओढा आहे. परंतु तुम्हाला असं दिसतं की एक प्रकारची हार्मनी किंवा कन्सेन्सस हा ब्रॉडली सगळीकडेच आहे असं दिसून येत नाही. पण राज्याच्या बाबतीमध्ये, महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये मात्र परिस्थिती फार वेगळी आहे आणि त्याचं कौतुक हे दिल्लीमध्ये आणि नॅशनल लेवलला आता मोठ्या प्रमाणावरती व्हायला लागलं आहे. आपल्याकडे राज्य शासन, विद्यापीठं आणि महाविद्यालय ॲज अ टीम म्हणून काम करत आहेत आणि हे सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला कुठेही रेझिस्टन्स हा लार्जर स्केलला दिसत नाही आहे. हे बघा, थोड्याशा त्याच्या संदर्भातल्या तक्रारी असणं हे स्वाभाविक आहे. ते का बरं आहे? कारण तुम्ही 1986 पासून 2020पर्यंत हा फार मोठा काळ इथं गेलेला आहे. एवढ्या मोठ्या काळामध्ये तुम्ही एका विशिष्ट पॅटर्नमध्ये हे टीचर्स जे आहेत ते घडलेले आहेत. ते 86च्या पॅटर्नमधनं आलेले आहेत आणि आता एकदम तुम्हाला पाठ येतो. कारण हे नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण जे 2020चं आहे हे तुम्हाला एक पद्धतीने धक्का देणार आहे. हे तुमचा कम्फर्ट झोन जो आहे तो कम्फर्ट झोन ब्रेक करणार आहे आणि यामध्ये निश्चितपणे एक्स्ट्रा एफर्ट्स हे टीचर्सला घ्यावे लागणार आहेत. म्हणून आपण सिस्टमॅटिकली काय केलं की आपण त्या संदर्भामध्ये एक स्टिअरिंग कमिटी आपण एक कॉन्स्टिट्यूट केली. आपण त्या संदर्भात माशेलकर साहेबांपासून काही कार्यबल गट करणं, काही समित्या तयार करणं, त्यांचे अहवाल शासनाकडनं ॲक्सेप्ट केले जाणं आणि मग नंतर त्याचे जे स्टेक होल्डर्स आहेत त्यांचं ओरिएंटेशन करणं. म्हणजे आपण म्हणूनच सरसकटपण हे करत नाही. 2 वर्ष आपली तयारी चालू आहे आणि ह्या 2 वर्षांमध्ये आपण संस्थाचालक असतील, प्राचार्य असतील, टीचर्स असतील, नॉन टीचिंग्स आहेत आणि मग नंतर विद्यार्थी आहेत आणि म्हणून विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये त्या सगळ्यांचं ओरिएंटेशन आपण करत गेलेलो आहोत. प्रत्येकाला ही सिस्टम काय सांगितलेलं आहे. त्यामुळे या बाबतीमध्ये एक प्रकारचा कन्सेन्सस, एक प्रकारची सहमती ही संपूर्ण राज्यामध्ये तुम्हाला दिसून येते आणि विशेष म्हणजे विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये याचा मेन बेनिफिशरी कोण आहे तर तो विद्यार्थी आहे. ही स्कीम विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. म्हणून आम्ही सातत्याने ज्याला पुश फॅक्टर म्हणतो, म्हणजे आम्ही शिक्षकांना सांगू तुम्ही इम्प्लिमेंट करा, तुम्ही एक्स्ट्रा एफर्ट्स घ्या, संस्थाचालकांना सांगू, प्राचार्यांना सांगू, पण पुल फॅक्टर जो विद्यार्थी आहे
त्याची इच्छा आहे की नाही हे घेण्याची, त्याला कसं कळणार? म्हणून आपण स्कूल कनेक्ट नावाचं अभियान राबवलं. म्हणजे आपण अशा प्रकारे अभियान राबवणार आपलं पण राज्य एकमेव राज्य आहे. मग आपण असं केलं की साधारणतः 12वी उत्तीर्ण झालेले आपल्याकडे 14 ते 15 लाख विद्यार्थी प्रतिवर्षी 12वीला बसतात. 12वी नंतर त्यापैकी 14-15 लाखांपैकी किती विद्यार्थी हे उच्च शिक्षणामध्ये येतात, हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे. त्याच्यातनं साधारणतः आकडेवारी आपल्याला अशी दाखवते की 70% विद्यार्थी आपल्या उच्च शिक्षणामध्ये आहेत. मग 30% जे आहेत हे कुठे जातात, हा एक महत्त्वाचा भाग आहे. तर म्हणून या विद्यार्थ्यांना कळलं पाहिजे की आता तुम्हाला इतर ठिकाणी जाण्याची गरज नाही आहे. म्हणजे दोन बाबी त्याच्यामध्ये असू शकतात. एक तर त्यांच्यामध्ये एक ओव्हरऑल इनर्शिया ज्याला म्हणतो की मी ग्रॅज्युएट करून मला काय मिळणार आहे, शेवटी मी BA BCom केलं तरी मी त्याच बेरोजगारांच्या यादीमध्ये जाऊन बसणार आहे. दुसरं काय आहे की माझी आर्थिक कारणं आहेत की मला बऱ्याचदा फीज परवडू शकत नाही. तर या विद्यार्थ्यांना सांगणं गरजेचं आहे की बाबा रे, तू आता अशा प्रकारची उदासीनता मनामध्ये आणू नकोस की तुला ह्या नवीन पॅटर्नमध्ये तुला चित्र पूर्ण बदललेलं आहे. तर हा नवीन पॅटर्न काय हे विद्यार्थ्यांना कळलं. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या संदर्भामध्ये कशा पद्धतीने आपलं प्रोग्रेसिव्ह स्टेट असल्यामुळे कोणत्या पद्धतीच्या स्कॉलरशिप आपण विद्यार्थ्यांना देतो आहोत ह्याची माहिती त्यांना देणं हे गरजेचं असल्यामुळे स्कूल कनेक्ट अभियान आपण राबवलं, 2 टप्प्यांमध्ये राबवलं आणि त्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांपर्यंत देखील पोहोचण्याचा प्रयत्न केला. तर मला असं वाटतं की तुमच्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की या बाबतीमध्ये तुमची सगळ्यांची मानसिकता झाली आहे का? तर मी तुम्हाला निश्चितपणे सांगेल की बहुसंख्य आमच्या टीचिंग असेल, नॉन टीचिंग असेल, संस्थाचालक असेल, प्राचार्य, आमची मानसिकता झाली आहे. यामध्ये थोड्या अडचणी ह्या आमच्या टीचिंग स्टाफला निश्चितपणे सहन कराव्या लागणार आहेत. पण त्या अडचणी आपण यासाठी करतो आहोत की त्याच्या माध्यमातून तुमची ही युवा पिढी घडणार आहे. त्यामुळे याला एक राष्ट्रीय कर्तव्य म्हणून ह्या दृष्टिकोनातून आपण सगळे बघत असल्यामुळे हे सगळ्यांमध्ये एक ब्रॉड कन्सेन्सस आहे असं आपल्याला दिसून येतं. सगळ्या उच्च शिक्षणाच्या बाबतीत तंत्रज्ञानाचा आक्रमण हा फार मोठा प्रश्न आहे. जर का माझा लेख मला ओपन AI ChatGPT लिहून देणार असेल, आम्ही गेल्या वर्षी एक दिवाळी अंक काढला, त्यातली सर्व कॅरिकेचर्स ही आम्ही ChatGPT वापरून केलेली होती. माझ्या व्हिडिओचं शब्दांकन AI करणार असेल, मी एक्सेल दिली की माझ्या रिटर्न भरण्यापर्यंत AI तयार होणार असेल, तर मग आत्ता जे BA BCom BSc आणि इतर सर्व उच्च शिक्षणातल्या शाखा आहेत, या सर्वांची करिअर AI प्रूफ आहेत का? आता या बाबतीमध्ये म्हणून मी हा मुद्दा यासाठी तुमचा अत्यंत महत्त्वाचा आहे की अशा प्रकारची जी आव्हानं आपल्या ओव्हरऑल एज्युकेशन सिस्टमच्या पुढे आहेत, केवळ सब्जेक्टच्या सर्वायवलचं नाही आहे, तर टीचरच्या सर्वायवलचे देखील प्रश्न आहेत. म्हणजे तुम्हाला काही विषय असे आहेत की ज्यांचं भविष्य खरं पुढच्या 10 वर्षांमध्ये असणार आहे का? म्हणजे सोशल सायन्सेसमधले विषय आहेत, मग त्यांचं भविष्य कशा स्वरूपाने असेल? म्हणजे विद्यार्थ्यांचं ठीक आहे, पण त्या सब्जेक्ट आणि त्या सब्जेक्ट शिकवणाऱ्या टीचरचं देखील भवितव्य त्या दृष्टिकोनातून आव्हानात्मक असणार आहे. आणि त्यामुळे मी नेहमी सांगत आलेलो आहे की आता तुमचं जो NEPचं ब्रॉड स्ट्रक्चर आलेलं आहे, हे स्ट्रक्चर अशा आव्हानांना सामना करण्याच्या दृष्टिकोनातूनच बनवलं गेलं आहे. ज्यामध्ये आपण जी ब्रॉड सब्जेक्ट बास्केट बनवलेली आहे त्याच्यामध्ये AIशी निगडीत कोर्सेससुद्धा असतील. सर्वात महत्त्वाचा आस्पेक्ट त्याचा आहे की 40% कोर्सेस हे तुम्हाला ऑनलाईन उपलब्ध आहेत. म्हणजे आपण आता एक महास्वयं नावाचं पोर्टल, ज्याला आपण म्हणजे इट्स अंडर प्रोसेस, पण लवकरच त्याच्या माध्यमातून कोर्सेस ऑफर करायला आपण सुरुवात करू. आपल्याकडचं मुक्त विद्यापीठ जे आहे, नाशिकमधलं मुक्त मुंबई विद्यापीठ आहे, आपलं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आहे आणि शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आहेत. हे विद्यापीठ एकत्र आलेत आणि यांनी एक MOU केलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून आपण महास्वयं पोर्टल करतो. त्याच्या माध्यमातून होणार काय आहे की आपण आता 40% कोर्सेस जे आहेत ते तुम्हाला ज्या NEPच्या माध्यमातून ऑनलाईन करता येतील. उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याकडे गोखले इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिक्स आहे. त्यांच्याकडची इंटेक कॅपॅसिटी जर असेल, कारण अत्यंत चांगल्या पद्धतीचं एज्युकेशन तिथं दिलं जात असेल, पण त्यांची इंटेक कॅपॅसिटी 60ची असेल, 80ची असेल, तर आमच्याकडे चंद्रपूरमधला, बुलढाण्यामधला मुलाची इच्छा असूनही तो त्या क्रायटेरियामध्ये बसू शकत नसेल, म्हणून त्याला त्याची शिक्षणाची संधी गोखलेमध्ये शिक्षणाची संधी जाऊ शकते. म्हणून आपण गोखलेने जर अशा स्वरूपाचे कोर्सेस डेव्हलप केले आणि ते जर त्या महास्वयं पोर्टलवरती टाकले आणि मग चंद्रपूरमधला, मूल तालुक्यामधला एखादा विद्यार्थी पण ते कोर्सेस ऑप्ट करू शकला, तर अशा पद्धतीचे अत्यंत चांगल्या पद्धतीने आपण कोर्सेस केलेत. दुसरा मुद्दा जो आपण म्हणला की AIच्या बाबतीमध्ये आपल्याला आता स्लोली या बाबतीमध्ये पुढे जावं लागणार आहे. मला असं वाटतं की त्याची सुरुवात आपण केलेली आहे. जर आपण NEP राबवण्याची सुरुवात करतो आहोत तर निश्चितपणे AIचे इन्फ्लुएन्स आणि त्याच्या माध्यमातून होणारे परिणाम, त्याच्याशी संबंधित कोर्सेस या हळूहळू त्याची मानसिकता विकसित होईल आणि स्लोली या सगळ्या गोष्टी आपल्या सिलेबसचा किंवा कंपोनंटचा भाग म्हणून, सिलेबस एक मेन कंपोनंट म्हणून देखील भविष्यामध्ये आपल्याला आणता येऊ शकतो. सर, आपण महास्वयंचा उल्लेख केलात म्हणून एक थेट प्रश्न विचारतो की
अशा स्वरूपाचं नॉलेजचं लोकशाहीकरण जे आहे याच्यात खूप प्रायव्हेट प्लेयर आज आहेत. त्याच्यात युडेमी असेल, कोर्सेरा असेल, EDX असेल आणि कायम असं टीका होत राहते विशेषतः देशपातळीवरती की NPTELचे कोर्सेस दर्जाला उत्तम आहेत पण युजर इंटरफेस आणि युजर एक्सपिरियन्समध्ये ते हे जे प्रायव्हेट प्लेयर आहेत जे अत्यंत अफोर्डेबल रेटला जगभरातलं शिक्षण देत आहेत त्यांच्या तोडीला कमी पडतात. मग तो आपला मूडल बेस्ड प्रोजेक्ट असेल, मुक्चा किंवा आता महास्वयंचं तुम्ही उदाहरण दिलं. खरंच सरकार ज्यावेळी प्रायव्हेट प्लेयरशी कॉम्पिट करतंय त्यावेळेला ऑनलाईन एज्युकेशनमध्ये प्रायव्हेट प्लेयर्सपेक्षा जास्त दर्जा अधिक अफोर्डेबल किंवा मोफत पद्धतीनं सरकार देऊ शकणार आहे. नाही, मला असं वाटतं त्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न हे निश्चितपणे सुरू केलेला आहे. अर्थात हे इतक्या क्विकली होईल असं मी सांगत नाही आहे, कारण आपण अख्ख्या 6,000 महाविद्यालय ज्याच्यामध्ये आम्ही एडेड अनएडेड असं सगळं गृहीत धरून चाललेलो एका पॅटर्नमध्ये आपण आत्तापर्यंत आलेलो. साधारणतः 30 वर्ष हा पॅटर्न टिकलेला आहे. त्यामुळे क्विकली आपण जेवढी मोबिलिटी आपल्याला पाहिजे प्रायव्हेट प्लेयर्सशी कॉम्पीट करण्यासाठी ती आत्ताच्या स्ट्रक्चरमध्ये नव्हती, जी नवीन येणाऱ्या स्ट्रक्चरमध्ये नक्कीच आहेत. पण मला असं वाटतं की आपण या संदर्भामध्ये खूप प्रोॲक्टिव्ह रोल प्ले केला आहे. म्हणजे आपण सांगितलं आहे की साधारणतः महाराष्ट्रामध्ये विशिष्ट क्षेत्रामध्ये पारंगत असणाऱ्या काही संस्था आहेत. भांडारकर सारखी संस्था असेल, डेक्कन सारखी संस्था आहे. त्याचप्रमाणे तुमचं गोखलेचा मी उल्लेख केलेला आहे. SNDT सारखा युनिव्हर्सिटी आहे की जे काही स्पेशलाइज कोर्सेस हे ते लॉन्च करू शकतात, देऊ शकतात. तर आपण अशा स्वरूपाने त्यांच्याकडनं त्यांना आपण त्या स्वरूपाचं मॅन्डेट दिलं. मग कवी कुलगुरू कालिदास संस्कृत युनिव्हर्सिटी असेल, त्यांना आपण सांगितलेले की तुम्ही अशा स्वरूपाचे कोर्सेस डिझाईन करा आणि ती प्रोसेस ऑलरेडी सुरू झालेली आहे. त्यामुळे हे कोर्सेस जेव्हा तयार होतील ते विद्यार्थ्यांना आपल्या महास्वयंच्या माध्यमातून उपलब्ध होतील. दुसरा मुद्दा असा आहे की याच्या बाबतीमध्ये आपण स्वयं नावाचं पोर्टल हे ऑलरेडी UGCकडनं इन प्लेस आहे. आपण स्वयंमध्ये ज्याही काही त्रुटी, ज्याला त्रुटी म्हणता येणार नाही परंतु उणिवाच्या अँगलनी त्याचा विचार करा किंवा थोडंसं त्या कोर्सेसला ऑप्ट करताना विद्यार्थ्यांना काही अडचणी येतात, त्या अडचणी महास्वयंच्या माध्यमातून आपण सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. स्वयं हे पोर्टल ऑलरेडी आहे. स्वयंची प्रायव्हेट प्लेयरला जर त्या स्वयंच्या पोर्टलच्या माध्यमातून कोर्सेस द्यायचे असतील तर त्याच्या सिलेक्शनची एक प्रोसेस आहे, त्याच्या स्क्रुटिनीची एक प्रोसेस आहे. तर ती आपल्याला प्रोसेस आपल्याकडे देखील अशाच पद्धतीची स्क्रुटिनी प्रोसेस ही आपण आपल्या माध्यमातून राबवणार आहोत. दुसरा मुद्दा तो याच्यामध्ये असा येतो की हे कोर्सेस जे आहेत हे बहुतांश कोर्सेस आपण फ्री ऑफ कॉस्ट कशा पद्धतीने देता येतील. दुसरं, तुमच्या एक्झामच्या शेड्यूलबरोबर ते कोर्सेस कसे मॅच करता येतील. तिसरं, बरेचसे कोर्सेस स्वयंचे ऑफलाईन पण आहेत, ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा पद्धतीने आहेत, त्यांचे एक्झाम्स पण ऑफलाईन आहेत. आपल्याला हे पूर्णपणे ऑनलाईन कशा पद्धतीने करता येईल या दृष्टिकोनातून देखील आपले प्रयत्न हे चाललेले आहेत. मला असं म्हणायचं आहे की ॲटलिस्ट आत्ता सगळं राज्य, आमच्या राज्यामधलं संपूर्ण उच्च आणि तंत्रच्या अंतर्गत असणाऱ्या सर्व संस्था हे जे बदल आहेत हे बदल ॲक्सेप्ट करण्यासाठी तयार झालेले आहेत. हे बदल एकदा तुम्ही हे प्रोसेस सुरू झाल्यानंतर जे येणारे आव्हानं आहेत, मग इव्हन प्रायव्हेट प्लेयर्सचा देखील आपण जो चॅलेंज म्हटला आणि तो चॅलेंज खरा आहे आणि ती फॅक्ट आहे की आपल्याकडे आज जवळपास 32 सेल्फ फिनान्स युनिव्हर्सिटीज आहेत आणि ज्या तुमच्या ट्रॅडिशनल युनिव्हर्सिटीजबरोबर ऑफकोर्स त्यांना म्हणजे तुम्ही एका अत्यंत कॉम्पिटिटिव्ह एन्व्हायरमेंटमध्ये सध्या आपला विद्यार्थी आहे आणि त्यालाही फार मोठ्या प्रमाणावर चॉईस आहे. त्यामुळे मला असं वाटतं की पारंपरिक विद्यापीठांना देखील आपली गुणवत्ता ही सुधारावी लागणार आहे, कारण ते देखील या स्पर्धात्मकतेच्या युगामध्ये आहेत. तर शेवटचे 2 प्रश्न तुम्ही आत्ता जे उत्तर दिलं त्याचीच हिंट घेऊन, हे गेल्या 10 वर्षामध्ये भारतामध्ये एकाच वेळेला सोशल सायन्स आणि लिबरल आर्ट्स यांच्या शिक्षणाच्या युनिव्हर्सिटीज आल्या. यांच्या शिक्षणाला एक प्रकारचं ग्लॅमरही आलं जे कदाचित 2010 पर्यंत फक्त इंजिनिअरिंग आणि मेडिकलला होतं. एका बाजूला सरकारी किंवा ट्रॅडिशनल कॉलेजेसमधल्या BA BCom BScना आपण असं म्हणतो की अरे याचं काय होणार. दुसऱ्या बाजूला इंजिनिअरिंग किंवा त्याहून जास्त फी देऊन प्रायव्हेट कॉलेजेसमधून लोक BA BCom ह्याच डिग्री घेत आहेत आणि मग मार्केटमध्ये फेस करतात गोष्टी. तर हे नक्की काय घडलंय? लिबरल आर्ट्स, सोशल सायन्स यांची पुन्हा क्रेज आली आहे का? ही फॉरेन ड्रिवन आहे का ह्याला नक्की काय बदल झाला? नाही, मला असं वाटतं की आपण हे प्रामुख्याने लक्षात घेतलं पाहिजे की जे सेल्फ फिनान्स युनिव्हर्सिटीज आहे त्यांच्याकडे ॲकॅडमिक आणि फिनान्शियल ॲटॉनॉमी आहे. त्यांच्याकडे ॲटॉनॉमी असल्यामुळे ते वर्ल्ड क्लास काही कोर्सेस असतील किंवा तुमच्या काही लोकल रिक्वायरमेंट असतील त्याच्या अनुषंगाने भराभर कोर्सेस डिझाईन करू शकतात. हा प्रकार जर तुम्ही पारंपरिक विद्यापीठांच्या बाबतीमध्ये बघितलं तर त्यांच्याकडे कोणतेही कोर्सेस सुरू करण्याच्या संदर्भातली एक स्ट्रक्चर्ड अशा प्रकारची प्रोसेस आहे.
आणि ती बऱ्याचदा प्रोसेस जी आहे ती ज्याला आपण म्हणू शकतो की ती थोडीशी त्रासदायक पण आहे. म्हणजे मग तुमच्या बोर्ड ऑफ स्टडीजमधनं जाणं, मग तुमच्या फॅकल्टीमधनं जाणं, ॲकॅडमिक काउन्सिल असेल, तुमचे सिनेट मॅनेजमेंट काउन्सिलपर्यंत ह्या सगळ्या प्राधिकरणांमधनं त्या सगळ्या प्रोसेसमध्ये येणं. त्यामुळे कोणतेही बदल करायचे असतील तर ते बदल क्विकली होऊ शकत नाही, कारण त्याच्यामध्ये ती सगळी एक पूर्ण कायद्याने निर्धारित करून दिलेली एक प्रोसेस आहे. प्रायव्हेट विद्यापीठांच्या बाबतीमध्ये तुम्हाला त्या पद्धतीची ॲटॉनॉमी आहे. तुम्हाला फिनान्शियल ॲटॉनॉमी, तुम्हाला ॲकॅडमिक ॲटॉनॉमी आहे. ते त्यांचे पद्धतीने कोर्सेस डिझाईन करू शकतात, ते त्यांच्या पद्धतीने एक्झाम्स घेऊ शकतात आणि त्यांना स्वतःचं मार्केटमधलं त्यांचं स्थान त्यांना निर्माण करायचं आहे, कारण त्यांना त्यांच्या क्वालिटीवरनंच त्यांच्याकडे मुलं ही अट्रॅक्ट होणार आहेत आणि त्यामुळे त्यांना आणि त्यांनी वर्ल्ड क्लास फॅकल्टी देखील आपल्याकडे अट्रॅक्ट केलेली आहे. त्यामुळे तुम्हाला असं दिसून येतं की आज अनेकदा म्हणजे जर BAची डिग्री पुण्यासारख्या, मी नावं घेणार नाही, पण पुण्यासारख्या सिटीमध्ये आज BAची डिग्री आहे जी प्रायव्हेट विद्यापीठाकडनं दिली जाते आणि तुमच्या पारंपरिक विद्यापीठाकडनं पण दिली जाते. आमच्या पारंपरिक विद्यापीठामध्ये साधारणतः 2 ते 3 हजार पर्यंतची फीज आहे, ती पण आम्ही आता मुलांना रिअम्बर्स करत असतो. पण 2 ते 3 हजाराची फीज आहे साधारणतः. संपूर्ण BA जर तुम्ही म्हटलं तर एक 8-10 हजारांमध्ये होतं. दुसरीकडे एक प्रायव्हेट युनिव्हर्सिटी आहे, ती ते BAसाठी साधारणतः 20 ते 25 लाख रुपयांपर्यंत आहे. परंतु आज त्यांच्याकडे मुलांचा ओढ आहे, कारण त्यांनी ती क्वालिटी इस्टॅब्लिश केलेली आहे. तर मला असं वाटतं की हा भाग तुम्हाला ज्या पद्धतीची स्पर्धात्मकता 1991 नंतर तुम्हाला भारतीय बाजारपेठेमध्ये दिसली, तुम्ही सेक्टर्स ओपन करत गेला, त्यामुळे कॉम्पिटिशन वाढत गेली, प्रायव्हेट प्लेयर्स येत गेले, प्रायव्हेट बँका आल्या, प्रायव्हेट इन्शुरन्स कंपन्या आल्या. जसं जसं तुम्ही सेक्टर करणार, जसं जसं तुमच्याकडे FDI येणार, तशाच पद्धतीने तुम्हाला एज्युकेशनमध्ये आता भाग दिसायला येणार आहे. पण याच्यातनं एक म्हणजे मी त्याला नेहमी ब्लेसिंग इन डिस्गाईज म्हणतो, की याच्यातनं एक फायदा असा आहे की मुलांना चॉईस मिळतोय, फार मोठ्या प्रमाणात चॉईस मिळतोय आणि आता तुम्हाला बाहेर जाण्याची गरज राहिलेली नाही आहे. आपण साधारणतः $1 बिलियन खर्च करतो, आपले विद्यार्थी, आपले पालक कर्ज घेतात बँकांकडून आणि मुलांना फॉरेनमध्ये पाठवतात. पण आज विद्यार्थ्यांना तशाच प्रकारचं क्वालिटी एज्युकेशन हे जर तुम्हाला भारतामध्ये मिळत असेल, राज्यामध्ये मिळत असेल, तर निदान तुमचा तो अत्यंत प्रेशियस हा जो पैसा आहे तो सेव्ह केला जातो. त्यामुळे मला असं वाटतं की एक अत्यंत हेल्दी अशा स्वरूपाचं कॉम्पिटिटिव्ह एन्व्हायरमेंट आहे आणि त्याचा फायदा प्रामुख्याने त्या विद्यार्थ्याला होणार आहे. परंतु हे इनडिस्पेन्सिबल आहे, हे अनअवॉइडेबल आहे. तुम्हाला ही वास्तविकता गृहीत धरूनच पुढे जावं लागणार आहे. त्याचा एकच संदेश मला असं वाटतं की पारंपरिक एज्युकेशन, विशेष करून आमची पारंपरिक विद्यापीठं आहेत, त्यांनी आता आपल्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती ह्या बदलत्या परिस्थितीनं सुधारणा करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण विद्यार्थी आता अशाच ठिकाणी जाणार आहे ज्या ठिकाणी त्याला क्वालिटी मिळणार आहे. त्यामुळे त्यासाठी तो पैसे खर्च करायला तयार आहे, परंतु त्याला क्वालिटी, त्याला गुणवत्ता ही पाहिजे आहे. त्यामुळे हा एक मेसेज आहे सगळ्या पारंपरिक विद्यापीठांसाठी आणि महाविद्यालयांसाठी देखील की तुम्ही स्वतःमध्ये सुधारणा करा, इम्प्रूव्हमेंट्स करा आणि ते करण्याचा मार्ग आहे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी. सर, शेवटचा प्रश्न, हा प्रश्न मी तुम्हाला अकॅडमिशियन म्हणून विचारतोय. तुम्ही प्राध्यापकी राहिलेला आहात, लिखाणही करत असता, तुमच्यातला ॲडमिनिस्ट्रेटर आपण 2 मिनटं बाजूला ठेवू. खरंच सोशल सायन्स शिकणे किंवा लिबरल आर्ट्स शिकणे किंवा बेसिक कॉमर्स शिकणे हे 21व्या शतकात रिलेव्हंट राहिलंय का तंत्रज्ञानाच्या झपाट्यामुळं ह्याची गरजच उरणार नाही? मला असं वाटतं की सोशल सायन्स आणि सायन्स अशा पद्धतीने आपण तुलना करणं हे प्रत्येकाचा आपापल्या डोमेनमधलं एक एक्सपर्टीज आहे. सोशल सायन्सेस हे सोशल स्टेबिलिटीसाठी महत्त्वाचे असतात. आपण ज्या पद्धतीने भारताच्या आर्थिक प्रगतीविषयी बोलतो, तर आपल्याला आर्थिक प्रगतीबरोबर सामाजिक प्रगती पण साधायची आहे आणि त्या संदर्भामध्ये सोशल सायन्सेसची भूमिका ही मोठी आहे. सायन्सेससारखे क्विक रिझल्ट्स हे सोशल सायन्सेसमध्ये नसतात. सोशल सायन्सेसमधले रिझल्ट्स हे स्लो असतात, परंतु ते स्लो जे रिझल्ट्स असतात ते टँजिबल रिझल्ट्स असतात. त्यामुळे आपण अनेकदा तुलना करताना बघतो की अरे या ठिकाणी तर इतके क्विक रिझल्ट्स मिळतात, क्विक नोकऱ्या मिळतात, मग सोशल सायन्सेसचे काय करायचं? पण सोशल सायन्सेसचं ह्यूज कॉन्ट्रीब्युशन आहे सोशल स्टेबिलिटीसाठी, सोशल प्रोग्रेससाठी, सोशल डेव्हलपमेंटसाठी आणि त्यामुळे ते आपल्याला नाकारून चालणार नाही आहे. फक्त आपल्याला त्यामध्ये जे आधुनिक आव्हानं आहेत त्याच्या अनुषंगाने बदल घडून आणावे लागतील आणि त्याच्यामध्ये केवळ थेरी बेस्ड आपल्याला करून चालणार नाही आहे, तर आपल्याला ॲप्लिकेशन बेस्ड देखील त्याच्यामध्ये कंटेंट्स हे आता आणावे लागणार आहेत. स्किल कंपोनंट त्याच्यामध्ये आपल्याला इंट्रोड्यूस करावं लागणार आहे.
त्या अनुषंगाने जर हे अत्यंत उत्तम पद्धतीचं कॉम्बिनेशन झालं तर ते विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त हे ठरणार आहे. दुसरं असं आहे की मुलांना या मानसिकतेमधनं बाहेर काढणं देखील गरजेचं आहे की तुम्हाला केवळ आणि केवळ कॉम्पिटेटिव्ह एक्झाम हाच तुमच्या पुढचा पर्याय आहे आणि त्याच्या माध्यमातूनच उत्तम करिअर होऊ शकतं. मला असं वाटतं की ग्लोबलाइज वर्ल्डमध्ये विद्यार्थ्यांना हजारो अपॉर्च्युनिटीज आहेत आणि ह्या हजारो अपॉर्च्युनिटीज ज्या आहेत त्याच्या माध्यमातून ते एक्सप्लोअर करणं हे तुमचं काम आहे आणि त्या एक्सप्लोअर करण्यासाठी आवश्यक असणारे कौशल्य हे तुम्हाला तुमच्या ग्रॅज्युएशनच्या काळामध्ये जर मिळाले तर निश्चितपणे विद्यार्थ्याचं भवितव्य घडवण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे. मला असं वाटतं की एक उत्तम कॉम्बिनेशन हे जसं तुम्ही सायन्सचं म्हटलं तसं सोशल सायन्स आणि सायन्सेस यांच्या कॉम्बिनेशनमधनं जे ओव्हरऑल इंडियाच्या डेव्हलपमेंटसाठी प्रोग्रेससाठी महत्त्वपूर्ण असेल असं मला वाटतं. शैलेंद्र सर, तुमचे खूप खूप आभार. या वेगळ्या विषयावर वेगळ्या रोलमध्ये थिंक बँकवर आपण बोललो. वेगवेगळ्या विषयांवर परत परत बोलत राहू, पण इथंच थांबूया. धन्यवाद.